कर्जमाफीचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांना सामावून घेणार मंत्रिमंडळ बैठकीत झाला मोठा निर्णय. शेतकऱ्यासाठी कर्जमाफीचा मोठा निर्णय समोर आलेला आहे. हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे, तरी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार शेतकरी बांधवांनो, राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल एक मोठा निर्णय घेण्यात आला आणि ते माहितीसुद्धा समोर आली आहे. विशेष म्हणजे 2017 ते 2019च्या कर्जमाफी योजनेमध्ये पात्र असूनही लाभापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना यंदाच्या कर्जमाफी योजनेत सामावून घेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शासनाने घेण्याची चर्चा सुरू आहे. मित्रांनो, राज्य सरकारने काही दिवसापूर्वी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली होती आणि या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंत कर्ज माफ करण्याची घोषणा करण्यात आली. मात्र योजनेतील काही अटी, निकष आणि तांत्रिक बाबीमुळे अनेक शेतकरी पुन्हा एकदा कर्जमाफीपासून वंचित राहण्याची भीती व्यक्त करत आहे. दरम्यान राज्यभरातील विविध शेतकरी संघटना, लोकप्रतिनिधी आणि शेतकरी बांधवांकडून सातत्याने एक मागणी केली जात आहे आणि ती मागणी कम्प्लिटली पूर्ण होणार अशी सभ्यता पण आढळून येत आहे. शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बाब राहणार आहे की कर्जमाफी संदर्भात ही मोठी अपडेट आलेली आहे आणि शेतकऱ्यांना आता कर्जमाफीमध्ये तुम्हाला कोणतीही वंचित न राहता तुम्हाला कर्जमाफी मिळणार. परंतु यामध्ये अटी आणि नियम पाळले असेल तर शेतकऱ्यांना हा कर्जमाफीचा लाभ नक्की मिळेल. यामुळे शेतकऱ्यांना ग्रामीण विभागातील लाभांची मोठी माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचत आहे. तर लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो, या पार्श्वभूमीवर आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यानंतर मागील कर्जमाफी वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना यंदाचा कर्जमाफी योजनेत सामावून घेण्याचा सकारात्मक निर्णय घेण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. जर हा निर्णय पूर्णपणे लागू झाला तर राज्यातील हजारो नव्हे तर लाखो शेतकरी कुटुंबांना मोठा दिलासा मिळू शकतो. अनेक शेतकरी आजही कर्जाच्या ओझ्याखाली दबलेले आहे. शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्यामुळे तसेच वाढत्या उत्पादन खर्चामुळे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती अधिक बिकट होत आहे आणि अशा परिस्थितीत ही कर्जमाफी योजना अनेक शेतकऱ्यांसाठी नवसंजीवनी ठरू शकते आणि हीच मोठी बाब ठरणार आहे. मात्र मित्रांनो, या निर्णयाबाबत अधिकृत शासन निर्णय म्हणजे जी.आर. अद्याप जाहीर झालेला नाही. त्यामुळे पात्रतेचा निकष, कोणत्या शेतकऱ्यांना लाभ मिळणार, अर्ज प्रक्रिया कशी असेल, कोणती कागदपत्रे लागणार आणि लाभ मिळवण्याची नेमकी काय पद्धत असेल याबाबत सविस्तर माहिती शासनाकडून लवकरात लवकर जाहीर होईल आणि याची अपेक्षासुद्धा शेतकरी मंत्री करत आहे आणि राज्यातील शेतकरी याची वाटसुद्धा बघत आहे. म्हणूनच शेतकरी बांधवांनो, कोणत्याही अफवावर विश्वास न ठेवून शासनाकडून अधिकृत माहिती जाहीर झाल्यानंतर पुढील प्रक्रिया निश्चित होणार आहे. आम्ही या विषयावर प्रत्येक अधिकृत अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचवणार आहोत. कारण की तुम्हाला माहीतच आहे की कर्जमाफी हा मुद्दा सध्या राज्यभरात खूप चर्चेचा आहे. यामध्ये खूप विपक्षसुद्धा प्रतिरोध करत आहे आणि राज्याचे मंत्रिमंडळसुद्धा यासाठी मोठ्या मोठ्या बैठकी पार पाडत आहे. म्हणजेच की राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी ठरणार असूनसुद्धा यामध्ये खूप अटी, निकष आणि लागू करण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असल्याबरोबरच काही शेतकऱ्यांमध्ये रोषसुद्धा पसरलेला आहे. कारण की शेतकऱ्यांना कर्जमाफी ही किंचित प्रमाणात मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा याचा लाभ मिळू शकतो आणि काही शेतकऱ्यांना याचा लाभ मिळू पण शकत नाही. काही विपक्षसुद्धा ही गोष्ट म्हणत आहे की शासनाने दिलेली कर्जमाफी ही भिकासारखी आहे. भीक वाटप केल्यासारखी तुम्ही कर्जमाफी करत आहात. कर्जमाफी जर करायची असली तर संदर्भात आणि सगळ्यांना कर्जमाफी एकसारखी करा. सर्वांना एकत्र लाभ द्या. कारण की कर्जमाफीबद्दल असलेली ही मोठी घोषणा तुमच्यासाठी महत्त्वाची ठरेल. पक्षाचे मत तुमच्या मताने काय आहे आणि तुम्हाला पण कर्जमाफीबद्दल काय वाटते ही सध्या तुमची अपेक्षा काय राहणार, ही संपूर्ण माहिती मला कमेंटमध्ये नक्की कळवा. तर शेतकरी मित्रांनो, लक्षात घ्या की राज्यभरात चालू असलेल्या कर्जमाफीबद्दल याबद्दल मोठी अपडेट तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचत राहील. तुम्हाला काय वाटते, मागील कर्जमाफीबद्दल वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना यंदा लाभ मिळायला हवा का? तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. अशाच शेतकरी, शासन निर्णय, कर्जमाफी, पीक विमा, PM किसान, हवामान आणि कृषी विभागाच्या ताज्या अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत ही माहिती पोहोचवण्यासाठी शेअर करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त जवळच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.